उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. अवैध संबंध असल्याच्या संशयातून पतीनं पत्नीची हत्या केली. त्यानं पत्नीचा गळा कापला. त्यानंतर तिचं शीर आणि धारदार हत्यार घेऊन तो रस्त्यावरून चालू लागला. हा प्रकार पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी पतीला अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून महिलेचं शीर ताब्यात घेतलं. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू असल्याची माहिती SP CN सिन्हा यांनी दिली. घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. त्यामुळे या भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या तरी परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. घटना फतेहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बसारा गावात घडली. अनिल नावाच्या व्यक्तीनं त्याच्या पत्नीची धारदार शस्त्रानं गळा कापून हत्या केली. पत्नीचं शीर हातात घेऊन तो पोलीस ठाण्याकडे निघाला, पण पोलिसांनी त्याला रस्त्यातच पकडलं. मी पत्नीची हत्या केली आहे, मला अटक करा, असं आरोपी अनिल पोलिसांना सांगत होता. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय अनिलला होता. त्यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद व्हायचे. याच विषयावरून त्यांच्यात पुन्हा भांडण झालं. त्यानंतर अनिलनं धारदार शस्त्रानं पत्नीची हत्या केली. खून केल्यानंतर पत्नीचं कापलेलं शीर घेऊन अनिल पोलीस ठाण्याच्या दिशेनं निघाला. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी त्याला रस्त्यातच अटक केली. या घटनेमुळे परिसरात तणाव आहे.